नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा. कारण काय होतं, जे नवीन असतील ट्रेडिंगमध्ये, तर त्यांना सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा एक्झॅक्टली प्रो ट्रेडर्स कशा प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करतात आणि एक्झॅक्टली त्यांच्याच लेवलपासून मार्केट कसं विरुद्ध दिशेला फिरतं, तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर मी बेसिकमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. समजा मार्केट ह्या ठिकाणी ओपन झालं, तर हा आला रेजिस्टन्स आणि हा आला सपोर्ट. मार्केट काय करतं, ओपन होतं आणि ह्या ठिकाणी टच करून इथून बाउन्स घेऊन वरती जातो आणि पुन्हा मार्केट ह्या रेजिस्टन्सला जातो आणि ह्याच ठिकाणी टच करून हा खालच्या बाजूला फिरत असतो. तर तो कसा फिरतो, तर आपल्याला आहे ना, बेसिक तर सर्वांनाच माहिती असेल की मार्केट सपोर्ट घेतो आणि रेजिस्टन्स घेतो. मार्केट दोन्ही डायरेक्शनला फिरत असतो. पण जे असे बरेच तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, ते 15 मिनिटाच्या चार्टवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायला सांगतात. पण आपण एक सोपी आणि साधे पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करतोय. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, 30 मिनिट टाइम फ्रेमवरती यायचं आहे. आपण आलो 30 मिनिट टाइम फ्रेमवरती आणि काय करायचं की मार्केट कोणत्या ठिकाणी ओपन होते. समजा ह्या ठिकाणी मार्केट जर ओपन झालेलं असेल ना, तर त्याच्यावरती 30 मिनिटमध्ये कोणत्या ठिकाणी जास्त बॉड्या क्लोज झालेल्या आहेत, त्या ठिकाणी लाईन ड्रॉ करायचे आणि ओपनिंगच्या खाली कोणत्या ठिकाणी बॉड्या जास्त क्लोज झालेल्या आहेत, मार्केट एक्झॅक्टली त्याच ठिकाणावरून सपोर्ट घेत असतो. रेजिस्टन्स म्हणजे ओपन नंतर ह्या लेवलला येतो आणि ह्याच ठिकाणी रेजिस्टन्स घेतो आणि इकडून हा खालच्या साईडला मोमेंटम करत असतो. आणि पुन्हा ओपनच्या खाली जी लाईन आहे ना, त्या लाईनला येऊन मार्केट हा इथे सपोर्ट घेऊन वरच्या बाजूला मोमेंटम हा करत असतो. आपल्याला अशा पद्धतीने हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. मी तुम्हाला याचं उदाहरण पण दाखवतो. सर्वात प्रथम तुम्हाला मी एक गोष्ट, आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे ना, त्याच्यावरती एक मी 2-3 पोस्ट पण केलेत, ते पण मी तुम्हाला एकदा दाखवतो. सर्वात प्रथम आपण काय करूया की आता इकडे बघा, ही आहे 21 तारीख, 21 ऑगस्ट. ही मी माझ्यासाठीच हा चॅनल बनवलेला आहे की माझे जे पोस्ट असेल ते मी माझ्या स्वतःसाठीच हे पोस्ट करत असतो. म्हणजे मला पण याचा एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे आणि मी ह्याच्यावरतीच ही ट्रेड घेत असतो. आता ही आहे 21 ऑगस्ट, 9:14 मी हा लेवल ड्रॉ करून हा पोस्ट केला होता. आता बघा तुम्ही, हे ओपन करतो तर मार्केट ह्या ठिकाणी कुठेतरी ओपन झालेलं होतं. ओपन झाल्यानंतर ही माझी एक लेवल होती आणि हा एक रेजिस्टन्स झोन होता माझ्यासाठी. आणि ओपन नंतर ही जी क्लोजिंगच येत होती आणि हा तुम्ही क्लोजिंग बोलाल, पण इथे माझा एक झोन येत होता की जो की सपोर्टचं काम करणार होता. आता ह्याचा रिझल्ट जर पाहिला ना तुम्ही, तर तुम्हाला इथे दिसेल. आता इकडे बघा, मी किती 9:14 तो पोस्ट केलेला. मार्केट ओपन झाला आणि ह्याच लेवलला येऊन त्याने ह्याला ब्रेकआउट पण दिला, पण त्याने तो सस्टेन नाही केला. कारण आपल्या लेवलला येतो आणि तिथूनच तो बाउन्स घ्यायचा
प्रयत्न करतो म्हणजे तिथूनच तो जाताना आपल्याला हा दिसत असतो. तर मार्केटमध्ये काही ते मोमेंटम नाही आलं, पण ह्याच ठिकाणावरून मार्केटने साईडला गेला आणि आजच्या दिवशी हा इथे नेक्स्ट डेमध्ये हा इथे गॅप अप ओपन झालेला आहे. जर मार्केटकडे जर टाईम असता ना, तर मार्केटने हे सुद्धा आपल्याला टार्गेट पूर्ण करताना हे दिसलं असतं. कारण ह्याचं जे टार्गेट आहे ना, तो ह्या लेवलपासून जर आला ना, तर ह्याचं टार्गेट हे राहतं. हे आपल्या अशा लेवल हे अशा काम करत असतात. तुम्हाला मी अजून एक उदाहरण दाखवतो. मी आता याला आता ह्या ठिकाणी बघा, तर ह्या ठिकाणी काय आपले लेवल आहे. तर ही आहे आणि तुम्हाला आता ही बघा. मी इथे बहुतेक पोस्ट केलेली दिसत नाही. मी ज्या पोस्ट केलेत ना, त्याचे मी तुम्हाला हे दाखवतो. कारण मी डेली पोस्ट कधी करत नव्हतो. आता ही माझ्या नॉलेजसाठी मी हे असं हे पोस्ट करत राहायचो. 9 वाजून 14 मिनिटांनी ह्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी पण ही नाहीत पोस्ट. आता इकडे जर पाहिला ना, तर ही एक लेवल आहे बघा. आता हे बघा 3 ऑगस्टला. कारण मला पाठीमागे का स्क्रोल करावं लागते, कारण मी 9 वाजून 13 मिनिटांनी कधी पोस्ट केलेलं नव्हतं. त्यामुळे कारण मी लेवल तर ड्रॉ करतो, पण मला माझ्या ऑफिसच्या कामातून सुद्धा हा वेळ मिळाला नसल्यामुळे मी पोस्ट केलेल्या नाहीत. माझ्या नॉलेज पर्पजसाठी आहे. आता ह्या ठिकाणी बघा, तर 3 ऑगस्ट 9 वाजून 14 मिनिटांनी मी हा पोस्ट केलेला आहे. तर इथे जर आपण आलो, तर मार्केट एक्झॅक्टली ओपन कोणीकडे झाले, ह्याच्या आसपास. तर ह्याच्यामध्ये मी ओपनची लाईन ड्रॉ केलेली आहे, त्यामुळे इथे पाहिलं ना आपण, तर याचा रिझल्ट जर तुम्ही पाहिला, मी इथे 9 वाजून 13 मिनिटांनी पोस्ट केलेला. आता इथे तुम्ही बघा, हा आहे ओपन. आता ह्याची ही लाईन ही खरं ही रिमूव्ह व्हायला पाहिजे होती, पण ती तशीच राहिली. मार्केटने एक्झॅक्टली आपल्या लेवलपासून, कारण ह्याचा ट्रेंड हा वरचा होता, मार्केटने ओपन होऊन आपल्या ह्या लेवलपासूनच ह्याच्या खाली जात नाही, हे इथे त्याने स्पष्ट दाखवलेलं आहे. इथं आतमध्ये वरती क्लोज करून, इथे वरती क्लोज करून, बरोबर ह्या आपल्या लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केटने इथे वरच्या बाजूचं हे मोमेंटम हे केलेलं आहे. जेव्हा ट्रेंड वरचा आहे ना, त्यामुळे एंट्री नंतर आपल्याला कमीत कमी 2 टार्गेट तरी दिसतात. तर ह्या अशा लेवल आपण कशाप्रकारे मारू शकतो? तर पहिल्यांदा आपण काय करूया, निफ्टीच्या चार्टवरती आपण इथे आलेलो आहोत. आपल्याला काय करायचं आहे, की सर्वात प्रथम 30 मिनिट टाईम फ्रेमवरती यायचं आहे आणि मार्केट जास्त 30 मिनिट म्हणजे ओपन ह्या ठिकाणी जर झालं, तर 30 मिनिट टाईम फ्रेमवरती जास्त ठिकाणी जास्त वेळ 30 मिनिटमध्ये कुठे त्याच्या बॉड्या आहेत ना, तिथं आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आणि ओपनच्या खाली कोणत्या ठिकाणी जास्त बॉड्या क्लोज झालेल्या आहेत, आपल्याला तिथं लाईन ड्रॉ करायचे. मार्केट एक्झॅक्टली तिथून सपोर्ट घेऊन हा वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करतो. आपल्याला असे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे ड्रॉ करायचे.
मी तुम्हाला आता याच्यातले उदाहरण दाखवतो. तर मी कोणता दाखवू? आता हा एक आहे. मी आता ह्याला काय करतो, आता 7 ऑगस्टचा आहे ना, मला ह्याला हाईड करायचं आहे, बरोबर. मी याला हाईड केला. तर मार्केट आता ओपन कोणीकडे झाले पहिल्यांदा एकदा मी याला चेक करतो. तर मार्केट ओपन झालेलं आहे या ठिकाणी, बरोबर. आता मी याला हाईड करतो आणि मी ह्या अगोदर सुद्धा ह्या ड्रॉ केलेल्या होत्या लाईन. आता तुम्हाला काय करायचं, आता ह्या ज्या बॉड्या दिसतात ना 30 मिनिटमध्ये, ही बॉडी, ह्या ज्या बॉड्या आहेत ना, ह्या बॉडीच्या तिथं आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची, बरोबर. आपण आलो ह्या ठिकाणी, अशा ह्या बॉड्या आहेत, ह्या अशा ह्या बॉड्या आहेत. आता दुसरी गोष्ट इथे काय आहे, इथे आता ही आहे ना, ही अखंड कॅन्डल आहे. तुमच्याकडे जर दुसरा जर ब्रोकरचा जर चार्ट असेल ना, तर एंजल वनमध्ये इथे दिसत नाही, पण ही अशी अखंड कॅन्डल होती. आता इथे कुठे दिसते तुम्हाला, या ठिकाणी बॉडी दिसते का? तर या ठिकाणी ही एक बॉडी आहे, म्हणजे आपण इथे एक लाईन ड्रॉ केली. तर ओपन या ठिकाणी झालेला होता ना, ओपन या ठिकाणी कुठे झालेला होता. तर आपण फक्त 2च बॉक्स ड्रॉ केलेत. तर आता आपण याचा रिझल्ट बघूया. आता ही तारीख आहे 7 तारीख. आपण आलो 7 तारीखमध्ये 7 ऑगस्टला. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केट इथे साईडला, इथे साईडवेज गेलेलं होतं. ओपन इथे झाला, ओपन होऊन ह्या जसा लेवलला आपला गेला, मार्केट एक्झॅक्टली त्याच लेवलपासून हा खाली येताना आपल्याला दिसतोय. तुम्ही पण अशाच प्रकारे लेवल ड्रॉ करायचा प्रयत्न करत जावा, म्हणजे तुमच्या पण ह्या लेवल परफेक्ट येतील. आता ही लेवल मी तुम्हाला मगाशी दाखवलेली. आता ती लेवल मी कशी ड्रॉ केली. आता मी येतो 30 मिनिट टाइम फ्रेमवरती. आहे 3 ऑगस्टचा चार्ट. तुम्ही बोलाल की तोच, मी पाठीमागे पण तुम्हाला जाऊन दाखवतो. आता इकडे जर तुम्ही पाहिलं, आता इथे झालेला हा इथे ओपन, ठीक आहे. ओपन झाल्यानंतर मी याला हाईड करतो. आता इथे ओपनच्या खाली आणि ओपनच्या वरती 30 मिनिट टाइम फ्रेममध्ये कुठे जास्त होल्ड केलेला आहे तो आपल्याला पाहायचा. आता इकडे कुठे जास्त होल्ड केलेला आहे मार्केटने, आता इथे एक स्विंग दिसतोय, ठीक आहे. आणि ह्याच्या खाली जास्त कुठे होल्ड केलाय, तर तुम्हाला इथे दिसत असेल ह्या ठिकाणी जास्त होल्ड केलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंडनुसार ह्या ठिकाणी तर जास्त ठिकाणी जिथे होल्ड केलं ना, त्या ठिकाणी आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. हा एक भाग आला आणि इथे एक स्विंग दिसतोय का तुम्हाला, ही जी स्विंग आहेत, हे स्विंग आणि हे स्विंग, या ठिकाणी आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची. तर आपले ही रिझल्ट पाहूया. तुम्ही इथे रिझल्ट पाहू शकता. तर ही ओपनची लाईन होती, ओपनची लाईन आपण आता ही काढली. तर मार्केट ओपन होऊन पहिल्यांदा कुठे आलाय, खाली आला. ह्या लाईनच्या खाली जातोय का, नाही, त्याने वरतीच इथे क्लोज करून आपल्याला हे दाखवलेलं आहे. जसा इथेच होल्ड करतोय आणि ह्याचा ट्रेंड पण वरचा असेल ना, तर बरोबर एक्झॅक्टली आपल्याला ह्याच लेवलपासून हा वरती जाताना हा दिसतो. आणि ह्याचं टार्गेट कोणतं आहे, आपलं टार्गेट हे आपलं हे वरचं होतं ना. मार्केटने इथे पूर्ण न केल्यामुळे ह्या दिवशी त्याने गॅप अप ओपन होऊन हे टार्गेटच पूर्ण केलेलं आहे. ह्या अशा पद्धतीने आपल्या खूप सोप्या पद्धतीने ह्या लेवल आपण जर ड्रॉ केल्या ना, तर खूप व्यवस्थित हे काम करतं. आता मी तुम्हाला इथे एक उदाहरण देतो. तर ही आहे 30 जुलै. 30 जुलैची एक तारीख आहे. आता 30 जुलैमध्ये इथे आपण आलो 30 जुलैच्या याच्यावरती. आता ह्या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं आहे.
ठीक आहे. मार्केट ह्या ठिकाणी ओपन झाले. आता आपण 30 मिनिट टाईम फ्रेमवरती जर पाहिलं तर इथे आपल्या, आता मी याला हाईड करतो किंवा मी तुम्हाला पहिल्यांदा समजून पण इथे सांगतो की मार्केट बघा या ठिकाणी एक जास्त उशीर थांबलाय. थोडासा पाठीमागे जर गेला तर तुम्हाला ही पण दिसतो एरिया, हा 30 मिनिटचा, हा एक एरिया आणि हा एक एरिया. ह्याला जर आपण एक लाईन जर ड्रॉ केली ना तर तुम्हाला समजेल. मी आता याला इकडे बाजूला इथे करतो. हे आपल्या अशा 30 मिनिट टाईम फ्रेमवरती ही जी बाजू ही बघा, हे सर्व आहे ना मिक्स होते का इथे, म्हणजे एकाच लेवलला येणे. तर इथे बघा तुम्ही, ह्या ठिकाणी आली बॉडी, ह्या ठिकाणी या बॉडी आल्या, ह्याच ठिकाणी बॉडी येते ना. ह्या ठिकाणी जर बॉडी जर येत असेल ना तर तिथं आपली एक लेवल ड्रॉ होते आणि मार्केट एक्झॅक्टली आता वरची लाईन ड्रॉ करताना तर वरची कशी आहे, इथे एक बॉडी आहे, तर इथे कुठे बॉडी आहे, ही एक बॉडी आहे. पण आता ह्या दोन्हीचा जो बॉक्स आहे की नाही तो जवळ येणार. जेव्हा मार्केट जर जवळ येत असेल तर आपल्याला टार्गेट कसं निघेल, तर आपल्याकडे ना इकडे बघा, ह्या ठिकाणी हे दोन्ही क्लोजिंग आहेत ना, दोन्ही क्लोजिंग जवळ येतात म्हणजे काय होतंय, एक इथं आपला हा झोन होतोय. मार्केट एक्झॅक्टली त्या झोनपर्यंत जाऊ शकतं आणि तिथूनच मार्केट हे फिरू शकतं. एक्झॅक्टली बघा मार्केट आता तुम्ही बोलाल की ह्या ठिकाणी तुम्ही लाईन का ड्रॉ करू शकत नाही, कारण इथे कोणती बॉडी जास्त क्लोज झालेलं दिसत नाहीत आपल्याला, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी कोणती लाईन ही धरू शकत नाही. आता रिझल्ट बघा तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. आता ही तारीख किती आहे, 30 जुलै. 30 जुलैमध्ये आपण इथे आलो. तुम्ही या ठिकाणी बघा, मार्केट ह्या ठिकाणी ओपन झालं, ह्या ठिकाणी ओपन झालं आणि ही काय फर्स्ट कॅन्डल आहे. फर्स्ट कॅन्डलमध्ये कोणी एंट्री करू शकतं का, तर नाही एंट्री. आणि माझी जी एंट्री झालेली होती ती ह्या कॅन्डलमध्ये एंट्री झालेली होती. कारण मी काय चेक करतो की मार्केट हे आपल्या लेवलपासून खाली जातोय का इथेच क्लोज करतोय, वरती क्लोज करतोय का नाही, ते मी पहिल्यांदा इथे चेक करतो आणि अशा ठिकाणी आपल्या ह्या एंट्र्या होतात. आय होप की तुम्हाला जर समजलं असेल ना तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपण असेच नवीन नॉलेजचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर बघा तुम्ही, ह्याच ठिकाणी बरोबर सपोर्ट घेतला मार्केटने. ट्रेंड याचा वरचा होता, ह्याच ठिकाणी सपोर्ट घेतला आणि मार्केटने इथून हे आपलं हे टार्गेट पूर्ण नाही केलं, पण ह्याने जे फास्ट मोमेंटम जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा एक्झिट करावाच लागणार. आणि मार्केट जरी कोणाचा होल्ड असेल तर पुन्हा हा त्याच लेवलला येऊन त्याने हा शेवटपर्यंत टार्गेट हे पूर्ण केलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स सोप्या पद्धतीने कोणतंही मनात शंका न घेता 30 मिनिट टाईम फ्रेमवरती ज्या ठिकाणी जास्त बॉड्या क्लोज होतात त्या ठिकाणी मार्केट सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा घेत असतो, ओपनच्या वरती आणि खालच्या बाजूला. तर तुम्ही पण असेच प्रॅक्टिस करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचे पण लेवल मॅच करतात का नाही. चालेल मित्रांनो, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.